अहिल्यानगर शहरातील बोलेगावमध्ये एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोलेगाव परिसरात एका तरुणीचा पाठलाग करून अश्लील हातवारे करणाऱ्या आणि तिला घराबाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी पीडित तरुणीच्या आई वडिलांनी आणि भावाने मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांना देखील बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपी ऋषिकेश नागथाई हा पीडित तरुणी घराबाहेर येता जाता नेहमी अश्लील नजरेनं पाहून शिट्ट्या वाजवत असे। या वर्तनाबाबत त्याला वारंवार समज देऊनही त्याच्यात कुठलाच बदल झाला नाही। 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संबंधित तरुणी घरात एकटी असताना ऋषिकेश त्याच्या 2 मित्रांसह तिच्या घरासमोर आला। यावेळी तिन्ही आरोपींनी आरडाओरडा करत तरुणीला उद्देशून अश्लील भाषेचा वापर केला। तरुणी घराच्या गच्चीवर असताना आरोपींनी जबरदस्तीनं घराच्या कंपाऊंड मध्ये प्रवेश केला। ऋषिकेश नागथाई आणि त्याचा मित्र प्रसाद भंडारी यांनी या तरुणीचा हात धरत तिला घराबाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तरुणीनं आरडाओरडा केल्यावर तिचे आई वडील आणि भाऊ धावून आले। त्यांनी तरुणीची सुटका केली असता तिन्ही आरोपींनी या कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली। लोक जमू लागल्यानं आरोपींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर सोडणार नाही अशी धमकी देत तेथून पळ काढला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।